गणपती बाप्पा मोरया। एक प्रसिद्ध मंदिर होते। त्या मंदिरात खूप सारे लोक कामावर होते, जसे पूजा करणारा, आरती करणारा, घंटा वाजवणारा, दान दक्षिणा बघणारा, साफसफाई करणारा वगैरे वगैरे। त्या सर्वांना पगार दिला जात होता। पण त्या सर्व काम करणाऱ्या लोकांमध्ये घंटा वाजवणारा माणूस खूपच जास्त फेमस होता। कारण जेव्हा मंदिरात पूजा आरती होत असे तेव्हा तो एकदम भक्तिभावात पूर्णपणे बुडून तल्लीन होऊन घंटा वाजवायचा आणि त्याची ही भक्ती पाहून मंदिरात दर्शनाला आलेले सर्व लोक मंत्रमुग्ध होऊन जायचे। सर्व काही चांगले चालले असताना एके दिवशी अचानक मंदिरात एक नवीन ट्रस्टी येतो। त्याला अशिक्षित लोकांची खूप चीड असते। त्याला वाटायचे अशिक्षित लोकांना जास्त काही कळत नाही, म्हणून तो लगेच एक आदेश काढतो, जे लोक अशिक्षित आहेत त्यांना मंदिरात नोकरीवर ठेवले जाणार नाही। दुर्दैवाने घंटा वाजवणारा तो माणूस सुद्धा अशिक्षित असतो, म्हणून त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात येते। घंटा वाजवणारा तो माणूस मंदिरात नसल्यामुळे बऱ्याच लोकांना पूजा अधुरी वाटायची, म्हणून खूप सारे लोक त्या घंटा वाजवणाऱ्या माणसाला भेटायला गेले आणि म्हणाले, तुम्ही घंटा वाजवायला येत जा, कारण तुमच्याशिवाय आरती अधुरी वाटते। त्यावर तो घंटा वाजवणारा माणूस म्हणाला, ते ठीक आहे, पण मी जर मंदिरात घंटा वाजवायला आलो तर त्या ट्रस्टीला असे वाटेल की मी वारंवार नोकरी मागण्यासाठी येत आहे, म्हणून मी येऊ शकत नाही। त्या सर्व लोकांनी एक आयडिया काढली। ते त्याला म्हणाले, तुम्ही खूप साधे आणि चांगले व्यक्ती आहात, तुम्ही असं करा, मंदिराच्या बाहेर दुकान सुरू करा, आम्ही सर्वजण तुमच्याकडून सामान खरेदी करू, त्यामुळे तुमचा चरितार्थ पण चालेल आणि तुम्ही पूजेच्या आणि आरतीच्या वेळी मंदिरात येऊन घंटा वाजवत जा। घंटा वाजवणाऱ्याला हा उपाय फारच आवडला। त्याने मंदिराच्या बाहेर दुकान चालू केले। रोज तो दुकानावर बसायचा आणि आरती आणि पूजेच्या वेळी मंदिरात जाऊन घंटा वाजवायचा। काही वर्षात त्याची आर्थिक परिस्थिती खूपच सुधारली। काही वर्षानंतर त्या ट्रस्टीने मंदिराचा जीर्णोद्धार करावा असा विचार केला आणि एके दिवशी घंटा वाजवणाऱ्याच्या दुकानावर जाऊन त्याने मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देणगी मागितली। घंटा वाजवणाऱ्या माणसाने काही विचार न करता 20 लाख रुपयाचा चेक दिला। तो चेक बघून ट्रस्टी आश्चर्यचकित झाला, कारण त्या चेकवर दुकानदाराने सहीच्या ऐवजी अंगठा लावलेला असतो। तो ट्रस्टी विचारतो, सेठजी, तुम्ही अशिक्षित आहात तरी तुम्ही इतके श्रीमंत कसे झालात? व्यापारी हसत उत्तर देतो, बरं झालं मी अडाणी आणि अशिक्षित आहे, जर मी शिक्षित असतो तर आजही मंदिरात घंटा वाजवत असतो। फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।